राहू आणि केतूच्या एनर्जीज कशा असतात तर अचानक आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठे बदल बघायला मिळतात. मग ते चांगले असतात किंवा वाईट असतात. अचानक घडणाऱ्या गोष्टी, चांगल्या गोष्टी ब्लॉक होऊन जातात, अडकून पडतो. ह्या गोष्टी म्हणजे राहू आणि केतूच्या एनर्जीज. मग सूर्यासोबत असेल तर आपल्या कर्तृत्वावरती प्रॉब्लेम, चंद्रासोबत जर समजा राहू असेल तर तिथे आपल्याला त्या एनर्जीमुळे अस्थिरता बघायला मिळते, अँझायटी बघायला मिळते, मानसिक त्रास बघायला मिळतो. बुधासोबत असेल तर वाणी कटू होते, निर्णय चुकतात. जर समजा आपल्या गुरुसोबत असेल तर प्रतिमेला धक्का लागण्याची चिन्ह होतं, आपलं भाग्य आपल्याला साथ देत नाही. असे बरेचसे प्रॉब्लेम वेगवेगळ्या ग्रहांसोबत असतील तर आपल्याला राहू आणि केतू यांच्यामुळे बघायला मिळण्याची शक्यता असते. मग त्यासाठी आपले बाकीचे व्हिडिओ पण बघा. त्याच्यामध्ये भरपूर उपाय तुम्हाला बघायला मिळतील तुमच्या वेगवेगळ्या समस्यांवरती. आज एक दोन गोष्टी फक्त महत्त्वाच्या सांगायच्या. जर समजा अचानक नुकसान, अचानक त्रास होत असेल ना, अडचणी वाढतायत असं वाटत असेल तर महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही दूध म्हणजे गाईचं दूध आणि पाण्याने अभिषेक करा. जमलं तर त्यात काळे तीळ मिक्स करा. शिरीष कुलकर्णी, श्री